साकूर परिसरातील बिरेवाडी गावाला रोडलगत जो अखंड हरिनाम सप्ताह जो माणिकगिरी महाराज आणि बिरोबा महाराज यांच्या आशीर्वादाने जो फिरता नारळी सप्ताह सुरू आहे, तो सप्ताह मठाधिपती महंत दत्तगिरी महाराज यांच्या आशीर्वादाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सुरू आहे। मात्र हा सप्ताह सुरू असताना जे मठाधिपती दत्तगिरी महाराज आहेत ते 7ही दिवस या ठिकाणी उपवास करतात। मात्र ते कुठे राहतात, त्यांची नक्की या सप्ताहाच्या ठिकाणी त्यांची निवास व्यवस्था कशी आहे तेव्हा किंवा त्यांचं 7 दिवसांचं भोजन जे वेगळं असतं ते सगळ्या प्रकारची व्यवस्था नक्की कशी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। हा जो परिसर आहे ही दत्तगिरी महाराज यांची कुटिया आहे। हे सर्व त्यांचे सेवेकरी आहेत। दत्तगिरी महाराज मठाधिपती दत्तगिरी महाराज यांची ही कुटिया आहे। या ठिकाणी दत्तगिरी महाराज यांची जी गादी आहे, या ठिकाणी कीर्तन संपल्यानंतर जे भाविक आहेत ते मठाधिपती दत्तगिरी महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी इथे गर्दी करतात। तसेच हा जो परिसर आहे या ठिकाणी महाराजांची जी आरामाची व्यवस्था आहे ती या ठिकाणी केलेली आहे। हा जो एरिया आहे या ठिकाणी महाराजांची आरामाची व्यवस्था केलेली आहे किंवा कोणी जे रोजचे कीर्तनासाठी जे महाराज आलेली असतात किंवा त्यांची जी त्यांना बसण्यासाठीची ही जागा किंवा जो हा परिसर आहे अशी ही व्यवस्था अतिशय उत्कृष्टरित्या ही व्यवस्था केलेली आहे। तसेच मठाधिपती दत्तगिरी महाराज यांना 7ही दिवस उपवास असतो। ते कुठना जे जेवणाची व्यवस्था केलेली असते ते सप्ताहाचं किंवा कुठल्याही घरातलं ते खात नाहीत, त्यांना स्वतंत्र अशी जेवणाची व्यवस्था आहे। त्यांचं हा जो कक्ष आहे हा जो महाराजांसाठी स्वयंपाक कक्ष बनवलेला आहे। या ठिकाणी महाराजांचं जेवण बनवलं जातं। अशा पद्धतीने सर्व जेवणासाठी लागणाऱ्या वस्तू अशी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। स्त्रियांच्या हातून महाराजांना चालत नाही, तर हे जे सेवेकरी आहेत हे महाराजांना जेवण बनवून देत असतात। हे संपूर्ण हा जो परिसर आहे जेवणाचं कशा पद्धतीने असतं म्हणजे आमचे महाराज आहे ना स्वयंपाक आम्हालाच करावं लागतं 16 मध्ये। ते काय कुठं महिलांच्या हातचं खात नाही। अच्छा, महिलांच्या हातचं खात नाही, तुम्हालाच बनावं लागतं। हा, मग आम्हाला आंघोळ करावं लागते। ओके, मग रोज जेवण बनवायच्या आधी ओल्या वस्त्राने तसंच राहायचं। ओल्या वस्त्राने त्यांना हे जेवण बनवावं लागतं। ओके, इकडं असं हे कपडे घालून नाही जेवण बनवते। अरे बापरे। ओके, आणि कसं? अच्छा, अरे बापरे, कपडे नाही राहत, फक्त टावेल आपण। अच्छा, म्हणजे आपण जे स्नान केल्यानंतर आहे त्याच वस्त्रावरती हे जेवण बनवलं जातं। नवे कपडे नाही घालून बनायचे। ओके, आणि कसं जेवण, काय कशा पद्धतीचं जेवण कसं बनवलेलं राहतं नेमकी? म्हणजे काय उपवास असतो 7 दिवस? उपवास हे काय असं खिचडी का आपण हे बनवायची, जस काय हे आपण शेंगदाणे का बारीक करतो ना। अच्छा, शेंगदाण्याचं कूट, त्याच्यामध्ये गुळ टाकलेला आहे, गुळ टाकलेला आहे त्याच्यात। दूध वगैरे? दूध नाही, त्याच्यामध्ये गावठी थोडं गावठी तूप वगैरे। दूध नाही चालत। आणि हे अजून झिरकं करतो पातळ। अच्छा, हे काय असे राहत्या। मग बाबाला थोडं आता ते बाबा काय खातात? अच्छा, शेंगदाण्याचं झिरकं म्हटलं जातं याला। हा, हे गावठी भाषा झाली, झिरकं याला म्हणतात। शेंगदाण्याचं बेसन नाही म्हणतात, हा असं म्हणतात काही, पण हे असं राहतं। पण बाबा काय थोडे खात, ते काय खाते नाही। 7ही दिवस महाराजांना उपवास असतो आणि या ठिकाणी हे संपूर्ण ज्यूस करतो असं। अच्छा, फळांचा ज्यूस वगैरे देखील असतो। हा, असे सामान्य भक्त लोक आणून देतात इथं सारं संपूर्ण फळ भक्तांकडून, हे सर्व भक्तांकडून आलेलं, भक्तांकडूनच येते। गावठ्या गायचं दूध येतं। अच्छा, जर्सी गायचं दूध नाही येत इथं, फक्त गावठ्या गायचं दूध येतं, म्हशीचं नाही। जर्सी गाईचं चालत नाही, जर्सी गायचं नाही, फक्त इथं गावठी गायचंच दूध आम्ही। म्हशीचं फक्त बाबा, म्हशीचं नाही, आम्ही फक्त गावठी गायचंच दूध देतो बाबाला। ओके, आणि जास्त नाही। तू त्यांच्या बरोबर तुम्हालाही उपवास असतो का? आम्हाला नाही धरीत आम्ही पण। ओके, आज एकादशी एवढ्यांना राहते। अच्छा, सगळ्यांना बाबा कायमचे आता हे कार्यक्रम चालू असल्यामुळं उपास निरंकार जवळ हा खाला त्यांच्या मनाजोगा कळसाला जात नाही, ते तवा ते जेवण करत्या। म्हणजे पहिल्या दिवसापासून जो उपवास धरतात तो शेवटच्या काल्याच्या दिवशी सोडतात। बाबाला आमच्या काळजी वाटते, ती समाज काय म्हणतो, समाज नाव ठेव, काही उद्देशाने काही समाज बोलतो बाबाला।
ते आम्हाला बरोबर वाटत नाही. नक्कीच नक्कीच. अतिशय भावनिक दादा, भावनिक झालेले आहेत. म्हणजे हो हो हो, ठीक आहे. बऱ्याच वर्षापासून बाबा आम्हाला सांभाळायचे, आमचे बाबा महाराजांचे मठाधिपती दत्तगिरी महाराजांचे हे सेवेकरी आहेत. बरोबर आहे. कोणी वाईट बोलल्यानंतर त्यांना सहन होत नाहीये किंवा हे संपूर्ण जेवणाची बाहेर आपण संपूर्ण जेवणाची व्यवस्था आहे ती महाराजांची हे सेवेकरी करत असतात. ओल्या वस्त्रानिशी हे जेवण त्यांना, हे भोजन महाराजांसाठी बनवावं लागतं. आणि या ठिकाणी जे बसलेले आहेत हे संपूर्ण महाराजांचे हे सेवेकरी बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी देखील सगळ्यांशी बातचीत करणार आहोत. सगळ्यांशी नेमकी कोणावर जबाबदारी असते आपण सगळ्यांशीच बोलणार आहोत. तर हे सर्व या ठिकाणी बसलेले आहेत ते मठाधिपती दत्तगिरी महाराज यांचे सर्व सेवेकरी आहेत, जे त्यांच्या कायम प्रत्येक सप्ताहासाठी ते सोबत असतात. काही महाराजांचे काही आश्रम आहेत त्या ठिकाणी तिथली व्यवस्था बघतात. हे जे दादा आहेत ते पंढरपूरवरून आलेले आहेत. त्या ताई ज्या आहेत त्या धोत्रे गावातून आलेले आहेत. आणि हे जे आहेत हे राहुरी तालुक्यातून आलेले आहेत. तुम्ही शिंदोडीवरून आलेले आहेत. ताई तुम्ही कुठून आलाय? शिंदोडीवरून. मी आळंदीवरून. ह्या आळंदीवरून आलेले आहेत. हे सगळे शिंदोडीवरून आलेले आहेत. म्हणजे हे कायम महाराजांच्या किंवा मठाधिपती दत्तगिरी महाराजांसोबतच कायम प्रत्येक ठिकाणी हे त्यांच्या सेवेला उपस्थित असतात. अगदी तिकडे कीर्तन जरी सुरू असलं तरी यांच्यावरती जबाबदारी असते ती इथली जबाबदारी असते. जी महाराजांची जी निवास व्यवस्था आहे ती संपूर्ण हे सर्व सेवेकरी सांभाळत असतात. प्रत्येकजण तिकडे कीर्तनाला उपस्थित असतो. प्रत्येकाला वाटतं कीर्तन ऐकावं किंवा तिथे कीर्तनाला आजचे हे महाराज आलेले आहेत, ते इकडनं महाराज आलेले आहेत, आपण तिथे जाऊन कीर्तन ऐकावं. मात्र हे सर्वांवरती जी जबाबदारी अतिशय महत्त्वाची म्हणजे एक पडद्यामागचं काम हे जे आहेत हे सर्व सेवेकरी या ठिकाणी करत असतात. दादा तुम्ही शिंदोडीवरून आलेले आहात, काय तुमच्यावरती काय जबाबदारी आहे? आम्ही चोपदार आहे तुम्ही. ओके, तुमच्यावरती काय जबाबदारी आहे? इथं देखभाल करणे सगळे. आणि हे जे पाहुणे मंडळी आली त्यांच्याबरोबर त्यांची देखभाल करायची आणि यांना जी काय लागेल ती मदत करायची. यांना वस्तू लागली तर ते आणून देणे हे काम माझ्याकडे असतं. अच्छा. आणि ताई तुमच्यावरती कुठली जबाबदारी? इथे तुम्ही इथे महाराजांच्या सेवेला असतात. इथं दत्तगिरी बाबा माय गुरु आहेत ना, मी शिष्य म्हणूनच काम करते. अच्छा. इथली देखभाल, झाड लोट, पाठ उठणं, भजनावाल्यांचं पानं, टाळवाले रांगेत लावणं, त्यांना शिस्त लावणं, लवकर उठून रांगोळी काढणं. अच्छा, इथले सगळं सारवणं वगैरे तुम्हीच केलंय? बाबाचं कीर्तनात नेणं आणणं सगळं पाहतो. मी बघितलेलं आहे. तुम्ही तिघी जणी ज्या आहेत तिकडे कीर्तनाला बसलेले असतात. मात्र तिकडे जे विठोबा रखुमाई सुरू झालं की तुम्ही तिकडनं पळत इकडे येतात. महाराज पोहोचायच्या आधी तुम्ही इथे उपस्थित असतात. नक्की गर्दीत जमत नाही ना, मग त्याच्यामुळे आम्हाला चौकून राहून महाराज इथं मठावर पोहोचता करावं लागत. अच्छा. तिथून आलो का मग इथं बारी लावायची. जे 2 तास बारी लागली का मग बारी लावून दर्शन करून जेव्हा महाराज आराम करायला जातील तेव्हा आम्ही जेवायचं. नक्कीच. ह्या देखील ताई आपल्या सोबत आहेत, त्या देखील महाराजांच्या सेवेकरी आहेत. ताई आपण आळंदीवरून आलेला आहे, तुमच्याकडे काय जबाबदारी आहे नक्की? मी भजन करते, पेटी वाजून भजन गाते. पेटी पण हार्मोनियम वाजवता? हो. मग भजन गाऊन इकडे बाबांना पण म्हणजे नाही का बहिणी बरोबर मदत करते. बहीण आहे? हो, मोठी बहीण आहे माझी. अच्छा. आणि मग बाबांची पण सेवा करते, मला होईन तेवढं. अच्छा. बाबांना नेणं आणणं महिलांपासून कधीपासून म्हणजे तुम्ही बाबांच्या? म्हणजे असं दरवर्षी येते मी सप्त्यासाठी. किती वर्ष झाले तुम्हाला? तरी मला 4 वर्ष झाले असते ना. आणि तुम्ही पहिल्या सप्ताहापासून आहात ना? अच्छा. हे जे बाबा आहेत हे तुम्ही कुठून आलात बाबा? आम्ही जांबूचे. हे बाबा जे आहेत हे साकूर जवळील जांबूत गावचे आहेत. तुमच्यावर काय जबाबदारी आहे? आमच्यावर 4 वाऱ्या करायच्या, बैलाची जबाबदारी. ह्या बाबांवरती जी आहे ते दिंडी मधील रथाची जबाबदारी तुम्ही म्हणजे बैलजोडीची रथाची जबाबदारी तुम्ही पार पाडतो. कुठल्या दिंडीची? आणि हे सप्ताह असला का मग इथं ही सेवा करायची. अच्छा. इथली सगळी महाराजांची तुम्ही बघताय? अच्छा. हे जे बाबा आहेत हे शिंदोडीवरून आलेले आहेत, बरोबर बाबा? शिंदोडीचे आहेत. तुमच्याकडे काय सेवा आहे महाराजांची? आम्ही 4 वाऱ्या करतो बाबांच्या. अच्छा. तुम्ही पण रथावर? रथावर ड्रायव्हर म्हणून चालवतो. अच्छा. आणि आता इथे बी 7 दिवस सप्ताह राहतो. ते बी बाबाची झाडलोट करायची, स्वच्छ करायचं, काही लागलं नारळ शाली हे द्यायचं. अच्छा. कोणी आलं तुम्ही सगळं संरक्षण करायचं. दर दर्शन करायला आले ते दिंडीला लावायची शाबू, त्यांचं दर्शन व्यवस्थित घेऊन द्यायचं बाबांचं. असे काम करतो.
ओके. हे जे बाबा आहेत हे शिंदोडीवरून आलेले आहेत आणि हे रथाची व्यवस्था बघतात. तसेच सप्ताह काळामध्ये इथली संपूर्ण स्वच्छतेचं देखील नियोजन ते करत असतात. हे जे महाराज आहेत ते तुम्ही शिंदोडीवरून आलेले आहेत. महाराज, मला असं कळलंय की शिंदोडीला मठाधिपती दत्तगिरी महाराज यांचं देखील आश्रम आहे. ते बऱ्याचशा लोकांना माहीत नाहीये. विठ्ठल निवास आश्रम, विठ्ठल विसावा आश्रम असं त्या आश्रमाचं नाव आहे. जे बऱ्याचशा ग्रामीण भागातील किंवा या पठार भागातील लोकांना त्या आश्रमाचं नाव माहीत नाहीये. ते दत्तगिरी महाराजांनी तिथे आश्रम उभारलेला आहे आणि त्या आश्रमाची जबाबदारी, त्या आश्रमामध्ये गोपालन केलं जातं. बरोबर? 25-30 गाय. 25-30. कशी जबाबदारी पार पाडता तुम्ही तिथली? ती झाली अशी आम्ही जबाबदारी पाडतो. ते मंदिर आहे, विठोबा रखुमाई मूर्ती आहे, मैपती बाबा आहे, माणिक बाबा आहे. आणि बाबा काही बाबा 2-3 आश्रम येतात. ते रोज येतात, 2-3 दिवसातून येतात. आम्ही त्याला सेवा व्यवस्थित पार पाडतो. काकडा पाठी काकडा म्हणतो. सकाळच्या बारी हरिपाठ. अच्छा, तिथे रोज हरिपाठ काकडा आरती रोज. सकाळच्या पारी काकड करतो पाठी आणि संध्याकाळच्या बारी हरिपाठ. आम्ही 10-5 लोक असतो तिथे वारकरी जमून आम्ही हरिपाठ करतो रोज. आणि तिथं गाय 25-30 गाय आहेत. ते 2-3 सेवेकरी दुसरे बी विनामूल्य येतात. गाया ओळीतात, शेण टाकीतात, सेवा करतात. त्यांना जो चारा वगैरे लागतो तो कसा? चारा असे बाकीचे जे असतात ना गावगावचे सुखोशी आणून देतात. अच्छा, म्हणजे तुम्ही तिथल्या पूर्ण गायांचं काम जे आहे ते करतात. आम्ही मागे एक श्रीकृष्णासारखं 4 दिंड्या करतो आम्ही. बाबांसंग 4 दिंड्या करायच्या. अच्छा, म्हणजे श्रीकृष्णासारखंच एक तुमच्यावर जबाबदारी पूर्ण संपूर्ण. 2-3 जोडीदारी आमच्या कामाची कुजणारी, एक लबडी म्हणून ते काय गोरखच असतात ते. अच्छा, भरपूर मोठी जबाबदारी आहे. जे महाराजांचं जे पठार भागातील बऱ्याचशा लोकांना शिंदोडी गावातील आश्रम माहीत नाहीये. विठ्ठल विसावा आश्रम असं या आश्रमाचं नाव आहे. त्या ठिकाणी गोपालन केलं जातं आणि त्या गोपालन जे आहे त्यांची जबाबदारी किंवा त्या आश्रमाची जबाबदारी हे आणि यांचे सहकारी तेथील पार पाडत असतात. अतिशय मोठं काम ते पार पाडत असतात. आणि तुमच्यावरती काय जबाबदारी? तुम्ही कुठून आलात? तुम्ही शिंदोडी. तुम्ही पण गोपालन वगैरे आश्रम बघता? त्या आश्रमावर जातो आम्ही भजनाला वगैरे करायला जातो. आणि सहज बाबा जे काम सांगतील पण हे करा ते करा. महाराज येत असतात तिथे आश्रमात? येतो ना. म्हणजे किती दिवसानंतर कसं? 2 दिवस येतात शिंदोडीला आश्रमावर. चक्कर मारून जातात. अच्छा, आता 2-3 आश्रम परत कार्यक्रम असतात बाबांना इकडे तिकडे. ते कार्यक्रमाला जातात. मग सहज आपलं यायचं आश्रमावर बघायचं, आश्रमाची देखभाल करायची. कायचं व्यवस्थित असलं जातात निघून. आणि जर समजा काही काम असलं तर मग आम्हाला फोन करतात, नाना एवढं काम करायचं आपल्याला. मग आम्ही जातो ते काम करतो बाबा. अच्छा, मग या व्यतिरिक्त तुमचं जे घरचा पण व्यवसाय वगैरे असेल मग त्याचं कसं मॅनेज करता तुम्ही? घरचं मॅनेज करून करायचं. बाबा म्हणले का घरचं काम सोडून द्यायचं, निघायचं ते बाबाचं. महाराज जे सांगतील ती पूर्व दिशा असते. नक्कीच ज्या वेळेस बाबांचा त्यांना फोन येतो त्यावेळेस ते हातातलं काम सोडून बाबांच्या सेवेशी ते रुजू होत असतात. आणि तुम्ही कुठून आहात बाबा? मी मुक्काम पोस्ट शेवरे, तालुका माळा, जिल्हा सोलापूर. सोलापूरवरून आलात आपण? हो. कशी म्हणजे कशी ओळख कशी नेमकी? दत्तगिरी बाबांचे गुरु माणिकगिरी महाराज, त्यांच्या समवेत माणिकगिरी बाबा हयात असताना आमचे शेवरेकर कंपनी जवळपास 10 ते 12 वर्षे आम्हाला माणिक बाबांचा सहवास भेटला. आणि माणिक बाबांची आमची ओळख झाल्यापासून आमच्या शेवरेकरांनी माणिक बाबांची दिंडी बैलगाडीमध्ये येत होती सुरुवातीला. नंतर आमच्या गावातील गावकऱ्यांनी माणिक बाबांना रथ तयार करून दिला दिंडीसाठी. नंतर पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली आणि त्यानंतर टँकरची व्यवस्था झाल्यानंतर एकदा 7-8 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर माणिक बाबांनी आमच्या शेवरे गावाला या संप्रदायाची अजिबात चाहूल नव्हती. अगोदर सुरुवातीला 4 ते 5 वारकरी माणिकबाबाच्या दिंडीमध्ये सहभागी असायचे. त्यानंतर 30, 35, 40 वारकरी माणिकबाबांच्या समेत जाऊ लागले. आणि नंतर माणिकबाबांनी आमच्या शेवरे गावामध्ये आमच्या शेवरे गावाला या सप्ताची चाहूल नव्हती, संप्रदायाची चाहूल नव्हती. त्यानंतर माणिकबाबांनी आमच्या गावामध्ये सप्ताह चालू केला. सप्ताह चालू केल्यानंतर एक 12 वर्षाची तपपूर्ती होऊन जवळपास 15 वर्ष होऊन गेली. आमच्या गावामध्ये माणिकगिरी बाबांच्या आधिपत्याखाली सप्ताह चालतो. माणिक बाबांचं देहावसन झाल्यानंतर माणिक बाबा ज्यावेळेस आजारी पडले
त्यावेळेस त्यांना अगदी अकस्मात कळून चुकलं की मी आता जास्त दिवस टिकू शकत नाही, म्हणून माणिक बाबांनी सरला बेट आहे त्या बेटावरून दत्तगिरी बाबांना घेऊन आले आणि आता सांग सर्व प्रकारच्या अशा पूजा अर्चा करून दत्तगिरी बाबांना पूर्ण गादीचा अधिकार देऊन टाकला. आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर थोड्या दिवसात माणिक बाबा ब्रह्मलीन झाले आणि नंतर त्यांच्या समाधी सोहळ्याला वगैरे सगळे आमच्या गावचे लोक प्रत्येक वेळेस माणिक बाबाचा ज्या ठिकाणी सप्ताह असेल 4 दिंड्याचे वारकरी आमच्या गावामध्ये देखील आहेत आणि प्रत्येक सप्ताह माणिक बाबांचा कुठलाही जरी असला, हा नारळी सप्ताह आहे, परंतु माणिक बाबांचा दत्तगिरी बाबांनी फोन केल्यानंतर या ठिकाणी आम्ही हजर होतो बऱ्याच संख्येने. आज देखील आम्ही जवळपास 10 ते 15 लोक आलेलो आहोत इथं, कारण उद्या कालेज घेतलं. हो, पंढरपूरवरून आलो. हो, 2 गाड्या आहेत. 2 गाड्या आहेत, 10-12 लोक आलो होतो आम्ही. दरवर्षी 4-5 गाड्या येतात आमच्या. यावर्षी काय कारणास्तव कामामुळं आले नाहीत इतके लोक, परंतु आम्ही 2 गाड्यामध्ये आलोत. प्रत्येक वेळेस बाबांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य, ज्यावेळेस बाबांची दिंडी उतरण्यासाठी पंढरपूरमध्ये जागा नव्हती त्यावेळेस आमच्या गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन माणिक बाबांच्या दिंडीसाठी पंढरपूरमध्ये अर्धा एकर जमीन घेतली, 20 गुंठे. माणिकगिरी बाबांच्या नावाखाली ट्रस्ट आहे आणि ही आलेली माणिक बाबांची दिंडी त्या ठिकाणी उतरण्याची व्यवस्था आता पद्धतशीर झालेली आहे. 2-3 वर्षापासून अगोदर इरिगेशन कॉलनीमध्ये दिंडी असायची बाबांची पंढरपूरमध्ये, परंतु तिथं लोकांचा रहिवास असत होता, त्याच्यामुळे इतक्या लोकांचं संगोपन होत नव्हतं. म्हणून बाबांनी सांगितलं आपणाला कुठंतरी मैदानात जागा घेतल्याशिवाय पर्याय नाही दिंडी उतरण्यासाठी. म्हणून शेवरेकर कंपनीने बराच मोठा त्यामध्ये सहभाग घेऊन 20 गुंठ जागा उपलब्ध केली. दत्तगिरी बाबांचे पैसे, काही शेवरेकरांचे पैसे, इकडच्या परिसरातल्या वारकऱ्यांचे पैसे मिळून असे 20 गुंठे जागा घेऊन त्या ठिकाणी मुरुम वगैरे टाकून फाउंडेशन तयार झालेलं आहे आणि आपल्या दिंडीची व्यवस्था त्या ठिकाणी आहे. पाण्याचा बोर वगैरे घेतला, पाण्याची टंचाई नाही, काय नाही. अशा पद्धतीने आतापर्यंत माणिक बाबा जरी ब्रह्मलीन झाले तरी वारकऱ्यांनी सर्व पंचक्रोशी आणि नगर जिल्ह्यातील जेवढे वारकरी आहेत एवढ्या सर्वांनी प्रत्येकाने आपल्या जे काय कशा प्रकारचं सहकार्य करता येत असेल अशा प्रकारे सहकार्य करून माणिक बाबा जिवंत होते त्यावेळी तितका मोठा सप्ताह होत नव्हता मॅडम. बाबांच्या पाठीमागे नंतर हा रोपटं लावलेला वटवृक्ष आता तयार झालेला आहे, त्याच्यामुळे खूप आनंदाचं वातावरण राहतं. आम्ही प्रत्येक वेळेस इतक्या 200-300 किलोमीटर अंतरावरून येतो. मनामध्ये भाव असल्याशिवाय माणूस जागा सोडू शकत नाही. बाबांची साधू असतो तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. बरोबर आहे. आणि त्यानंतर मग खूप साऱ्या मोठ्या हो बरोबर आहे ना. भव्य दिव्य त्याचं आयोजन केलं जातं. नंतर माणिक बाबांच्या सानिध्यामध्ये मी स्वतः 10 वर्ष पायी दिंडीमध्ये चाललो. म्हणजे तुम्ही पहिल्या दिंडीचे साक्षीदार तुम्ही आहात. हो. आणि त्याच्यामुळं काय झालं मॅडम, माणिक बाबा ब्रह्मलीन झाले, परंतु माणिक बाबांच्या सहवासामध्ये मी कायमस्वरूपी राहत असल्यामुळं मी माणिक बाबांच्या जीवनावरती काही गीतं लिहिली, एक पोवाडा तयार केला. एखादा होऊन जाऊ द्या मग. आता इथं सहकारी नाहीत. छोटस एखादं तुमचं एखादं छोटासा कडवा होऊन जाऊ द्या. नाही काय करायचं. तुमचं आवडीचं खांबावर वंडित शोधिल स्थान रामेश्वराचं मंदिर छान, ज्ञानाचा लाविला दिवा म्हणून सारे वारकरी म्हणती माणिक बाबा हवा. म्हणून सारे वारकरी म्हणती माणिक बाबा हवा. अशा प्रकारची 3-4 गीतं लिहिलेली आहेत मी स्वतः. आणि माणिक बाबांचा पोवाडा देखील मी प्रत्येक वर्षी नारळी सप्त्याला आल्यानंतर दत्तगिरी बाबा मला 1 तासाभराचा अवधी देतात आणि त्या प्रत्येक सप्ताहामध्ये. आणि या काल्याच्या कीर्तनात तुमचा पोवाडा होतोच. हो, उद्या आता. उद्या तुमचा पोवाडा आहे. हे सहकारीच आहेत माझे. म्हणजे आम्हाला पोवाडा ऐकायला मिळेल. हो, मिळेल. उद्याच्याला आपल्याला इथे जरी पोवाडा बाबांनी गायला नसला तरी उद्या काल्याच्या कीर्तनामध्ये त्या पोवाड्याचा अवश्य सर्वांनी लाभ घ्या. तसेच आणखीन काही सहकारी आलेले आहेत. ह्या ताई धोत्रे गावावरून आलेले. ताई या ना, थोड्या पुढे या. बरं, बाबा पण आहेत.
चांगदेव महाराज. कुठून आलात तुम्ही? ताहराबाद वशिल्याजवळ महिपती महाराजांचं क्षेत्र. तुम्ही तिथे जवळचे दत्तगिरी महाराजांच्या, माणिगिरी महाराजांच्या माणिगिरी महाराजांची 50 वर्ष सेवा केली. अच्छा, तुम्ही तिथं माणिगिरी बाबा हो असतानाचे तेव्हापासून मी आहात, मला 40 वर्ष झाली असतील. अच्छा. तिथे सेवा केली, तिथं राजकारण घडलं. मग ते वरवंडीला आले. वरवंडीहून मग त्यांचे 4 आश्रम, एक रजिस्ट्रेशन एक होत नाही, पण आमच्या बाबांचे 4 आहेत ट्रस्टी. एका ट्रस्टी ते मी उमरेश्वर म्हणून, उमरेश्वर, रामेश्वर असे ट्रस्ट यानं तिकडं शेख मोहम्मद बीडमध्ये वायरा असे 3 ट्रस्ट. आणि महिपती महाराज 4थं, पण ते त्यांच्या ताब्यात गेलं. म्हणजे राजकारणानं पण अजून तरी बाबाचे 3 आहेत. एक ट्रस्ट होत नाही, पण बाबांनी 4 ट्रस्ट दाखवले. शिक्षण नाही, पण काय ताकद आहे कोणची काय. आणि मला 4ही वाऱ्या मी करतो, मी कीर्तन प्रवचन करतो. बाबाचा कोणताही कार्यक्रम असला की मी हजर. 4ही वाऱ्याचा विना मी 25-30 वर्ष पायी आलो. पंढरपूर पायी मागून जाऊन येऊन, आळंदी जाऊन येऊन पायी, त्र्यंबकेश्वर जाऊन येऊन, पैठण 4ही वाऱ्या पायी 25-30 वर्ष केले. आता मी 67 वर्ष 2 वर्षापासून बंद झालो. नाही तर तुम्ही राहुरीवरून आलात नक्की, म्हणजे तुम्ही पहिल्या सप्ताहापासून. हो, मी महिपती पासून मला 40 वर्ष झाले तिकडे. 40 वर्ष इतका जुना एकही नाही. मीच फायदा खंड नाही पडला. नाही खंड नाही पडला. अच्छा. हा 40 वर्षापासून मी आज 100%. मला काय येत, मी नाटक करीत होतो, नाटकात काम. मी आज कीर्तनकार नाटककार केले. आणि मी शिक्षण 1 वर्ष होईल कॉलेजचं. त्याच्यामुळं मी कीर्तनकार, बाबानं मला भारूड करता करता कीर्तनकार केलं. आज मला 5000 पगार चालू झाला वृद्ध कलाकार. अरे वा, ही बाबाची कृपा आहे. काही न करता येतो मला पगार, म्हणजे मला कृपा आहे. मी कोणताच कार्यक्रम सोडित नाही. बाबांच्या पुढं बोलणे नाही, मापात राहणे. म्हणजे जरी जुनं असलो पण दाखवायचं नाही ना आपलं. त्यांच्या पुढं आपलं शहाणपणा कमी करायचं, आपण शांत राहायचं. म्हणून सेवा मात्र पक्की. ते काय म्हणतात, आंधळ्याची गुरे आंधळ्याचं गाय देव राखीत होता. हा, त्या म्हणीप्रमाणे तुम्हाला आलाय बाबा. हा, मला कोणत्या गावात पाणी नाही. माझ्या गावात शेती डोंगरातलं आहे मी. पण आता एकदम 4 नोकरी गेल्या. पोस्टमन गेलं, फॉरेस्ट गेलं, मास्तरकी गेली. म्हणजे DED केलं नाही परिस्थितीमुळे, परिस्थिती नाही. पण आज इतका सुखी आहे मी. मला 5000 महिना लगेच येतो. पुढची गरज नाही. इतकं हे फक्त माणिक गोज कृपा समजतो मी. तर माझी परिस्थिती काही कंगाल. पण आता मला 4 नोकरी गेले तरी दुःख नाही वाटत, सुखी वाटत, आनंद वाटतो. हो, आज मी 80,000ची गाडी घेतली गाडीत. अरे वा, चांगलंय. काहीच नव्हतं ते. म्हणजे एवढी सुधारणा झाली. याच्यापेक्षा काय साधून द्यावं म्हणून नाही, पण ऑटोमॅटिक देतो तो. हीच म्हणजे अजूनही आम्ही आता जोपर्यंत मरू, जोपर्यंत चालणं होतं तोपर्यंत शेवट. हा, नक्कीच. खरंच खूप प्रत्येकाला प्रत्येक जणाचे अनुभव सांगतात. प्रेम सुद्धा इतकं आहे ना आमचं. किती पण असं एकमेकांना नुसतं पाहिलं का उठून पळावं का असं वाटतं. इतकं प्रेम आहे आमच्या एकमेक. कोणीच कोण सांग वाद नाही. किती आज कोणत्या 3-4 तालुक्यातले लोक, आणि आमच्याकडे 7-8 तालुक्यातले लोक राहतात. पंढरपूरला बिन आमंत्रणाचे लोक वारीला येतात. नुसतं ज्या दिंडीची तारीख माहीत झाली का सुटला, एवढं ताकद आहे. आणि या बाबांनी मेलेले माणसं जित केलेत. ह्याच बिरेवाडीतलं एक पोर, याला 40-80,000 संगमनेरला लागले पैसे. ह्या बाबांनी नुसतं उदी लावली. त्या इथं गणपीरमध्ये स्नान घातलं. ते पोरगं चालून आलं 80,000 फुकाट नीट झालं. त्याच्या प्रवचनमध्ये सांगितलं. ह्याच गावातली झालेली गोष्ट. आमच्या बहिणीला दम्याचा अपकार होता. त्या बाबांनी तुडवलं. आमच्या इथं भजे खाले बहिणीनं. बाबांना तुडवती 25 वर्ष त्याला दम लागला नाही. मग आमचा विश्वास झाला. लोकांचा तर फरक पाहिजे, पण स्वतः माझ्या घरचा फरक. म्हणजे तुम्ही स्वतः एक अनुभव घेतलेला आहे महाराजांनी, बाबांनी. हा, तुम्ही प्रवचन पण करता? कीर्तनकार आहे मी. कीर्तन प्रवचन ऍक्टर म्हणजे आणि आता एक नाटककार. ते डायरेक्ट हा इथपर्यंत आलो. हा, धोतर नव्हतं नेसते. बाबा म्हणे पायजमा नंतर पडले. हानी ना अजून धोतराची मला पायजमा राहिला. एवढी इतकी सेवा झाली 40 वर्ष. नाही काही मी छोटस होऊन जाऊ द्या एखादं भारूड. कारण या कीर्तनामध्ये जुगलबंदी झाली, कीर्तन झाले, भारूड नाही झालेले. बोला. आता भारूड टाइम थांबत नाही लोक ना, त्याच्यामुळे छोटस एक 4 बोला. लाडकिल्या कमी संताची हो, लाडकिल्या कमी संताची, मधुर कृपा या बहुतांची, मधुर कृपा या बहुतांची. लाडकिल्या कमी संताची हो, लाडकिल्या कमी संताची, अकई चुडा हाती आला, अंकन मोती नाकाला. लाडकिल्या कमी संताची हो, लाडकिल्या कमी संत, मधुर कृपा या बहुतांची. लाडकिल्या कमी संताची हो, लाडकिल्या कमी संत.
तुका तुकी उतरला सहनतेचा कौल दिला, लाडकिल्या कमी संताची हो लाडकिल्या कमी संताची, मधुर कृपया बहुतांची मधुर कृपया बहुतांची, लाडकिल्या कमी संताची हो लाडकिल्या कमी संताची. अजून लय भाडू. खरोखर एक तरुणालाही लाजवेल असं हे व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचं भारूड लाडकी लेखपेक्षा लेख मी संताचा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही महाराज. खरोखर आपल्या इथे म्हणजे हे जे आहेत हे सर्व सेवेकरींमध्ये एक विशेष करून एक विशेष बाब सांगायची म्हटली तर एक हा महाराजांचा शिंदोडीच्या महाराजांचा एक त्यांचा नातू देखील आलेले, अगदी छोटंसं वय म्हणजे पहिलीलाच येतो, अगदी 6 वर्षाचा त्यांचा हा नातू आहे. भागवत नाव आहे, हरिपाठ म्हणतो, अभंग म्हणतो आणि महाराजांचं जे आश्रम आहे शिंदोडीमध्ये विठ्ठल विसावा आश्रम त्या ठिकाणी हा दररोज अगदी हिरिरीने ह्या संध्याकाळी जो याच्या हरिपाठासाठी हा उपस्थित असतो. अगदी संपूर्ण हरिपाठ याचा तोंडपाठ आहे. तो आता लाजतोय, तो समोर कॅमेऱ्यासमोर येत नाहीये. बाकी देखील सेवेकरी आहेत या ठिकाणी. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की त्या दिवशी पहिल्या दिवशी वरुण राजानं हजेरी लावलेली होती. अगदी कोणीही इथे सप्ताकडे फिरकलं नाही, जो तो आपल्या घरामध्ये दरवाजा बंद करून बसलेला होता. मात्र तुम्ही सर्वजण या ठिकाणी अगदी ऊन वारा पाऊस काहीच बघितलं नाही, विजा कडकडत होत्या आणि संपूर्ण पाऊस अगदी पावसानं थैमान मांडलेलं होतं. मात्र तुम्ही सर्व सेवेकरी या ठिकाणीच बसलेले होता. तुम्हाला तुमची व्यवस्था देखील करण्यात आली होती, मात्र तुम्ही कोणीही इथून जायचं नाव घेत नव्हतं, इथेच होतं. तुम्ही इथंच होतो, गुडघे इतकं पाणी होतं, त्या पाण्यामध्ये आज उभं राहिलेलो होतो. रात्रभर तुम्ही जागेच होते. तुम्हाला असं वाटलं नाही का बाबा आपण इथून जावं, बाबा आता पाऊस खूप आलेला आहे इथे, एवढं कसं काय टाकून जाता येईल, आम्ही सेवेकरी हे आम्हाला सांभाळावं लागत, जाता येत नाही. नक्कीच तुमच्या काय म्हणता डोक्यावरती महाराजांचा आशीर्वाद आहे. आता जरी एवढं मोठं जरी कीर्तन होतं ना, आम्ही ते कीर्तनाला जाऊ शकत नाहीत, आम्ही बाबांची कुटिया सांभाळतो. हो नाही बरोबर आहे. तुम्ही कुणीही म्हणजे कुठलेच सेवेकरी ज्या अगदी ताई आहेत, 2-3 ताई आहेत, मी त्यांनाही बघितलंय, तिथे कीर्तन सुरू असतं. मात्र त्या कीर्तन विठूचा गजर झाला की त्या तिथून थेट पळत इकडे येत असतात. महाराज यायच्या आधी त्या इथे पोहोचत असतात. मात्र तुम्ही कोणीच तिथे नसतं कीर्तनाला. तुम्हाला वाटत नाही का कीर्तन ऐकावं, एवढे मोठे मोठे महाराज आलेले आहेत बाबा? खूप वाटत जावा, परंतु हे बाबाची जबाबदारी आहे ना कुटियाची, ही जबाबदारी सांभाळणं आमचं काम आहे. बरोबर आहे, त्याच्यामुळे आम्ही जात नाही. म्हणजे अगदी बाबा असले ना म्हणजे आम्हाला कीर्तनच हे सगळं. बरोबर आहे. म्हणजे बाबा असतील तर त्यांचे काहीच नाही, त्यांना काहीच नको आहे, भूक तहान सगळं ते देह भान हरपून जात आहेत असं हे सेवेकरी सांगतात. आपल्यासोबत ह्या ताई देखील आहेत. ताई ह्या धोत्रे गावावरनं आलेल्या आहेत, बरोबर ताई? धोत्रे गावावरनं तुम्ही आलात, नेमकी कसं म्हणजे काय कसं आलात तुम्ही, किंवा मग काय कारण इकडे कसं म्हणजे एवढं लांबून आलात तुम्ही? कारण यायचं असं सांगायचं म्हणजे सांगितलं तर कोणाला खरं काय पटायचं नाही असं ते कारण आहे. कारण असं आहे की मी 3 वर्षाला बकरं घेऊन गणपती वजर आहे ना, गणपतीचं वजर पुणे जिल्हा, त्या जिल्ह्याला इकडून बकरं घेऊन चालले होते. मग बकरं घेऊन जाताना आळंदीचे महाराज मला गुळंजवाजी मध्ये भेटले. त्यांचं कानिपनाथाचं आणि पांडुरंगाचं मंदिर होतं, तिथं त्यांचा सप्ताह चालू होता. तर त्या दिवशी एकादश होती. तर आता ते सांगायचं म्हणजे जरा हे, मी तर पहिल्यांदाच म्हणलं कोणता भाव पण बसायचा नाहीये. बरोबर नाही, सांगा ते होतं म्हणल्याच्या नंतर आम्हाला एकादशच होती. मी म्हणलं चला कीर्तनाला. आमचे ढोकीचे काही मेंढके होते, मेंढपाळचा धंदा आमचा, ढोकीचे होते, काही धोत्र्याचे होते, आमचे 4-6 खांड होते. मग खांड होते तर आमच्यापैकी कोणीच काय कीर्तनाला आलं नव्हतं. नाही आल्यावर मी त्या कीर्तनाला गेले. मी आपलं कानिपनाथाचं दर्शन घेतलं. हांडे महाराजांचं आळंदीचं कीर्तन होतं, त्यांचं कीर्तन संपल्याच्या नंतर मग ते असे बसले, मी अशी बसले त्यांच्यापाशी बसल्याच्या नंतर त्यांचं कीर्तन मोठं माणसं जेवायला गेल्याच्या नंतर ते म्हणले बाळ ताई तुम्ही इकडे या. मग मी तिकडे त्यांच्याकडे गेले. मग गेल्यावर मला त्यांनी विचारपूस केली तुम्ही कुडाल्या काय? म्हणलं मी लांबची. म्हणे लांबची कुडाले? म्हणलं मी ढोकेश्वर टाकळी पैसे धोत्रे, त्या धोत्रीची. मग म्हणले तुम्हाला माळ घालावं लागते. मी म्हणलं माळ घालायची म्हणल्यावर म्हणलं आता मी म्हणलं महाराज आमचा बकऱ्याचा व्यवसाय बरोबर, आणि माळ घालायची म्हणल्यावर आता आमचे मालक हे सगळे मांसाहार करणारे, माळ घालून कसं काय जमणार आमचं? म्हणले ते बाकी काही असो आम्हाला काय माहिती नाही, तुम्हाला माळ घालावं लागते.
मग माळ घालावं लागती म्हणल्यावर मग ते म्हणले एक जण म्हणलं आपल्यापाशी माळ नाही. मग माळ नाही म्हणल्यावर मग एक जण म्हणलं तुमच्या गळ्यातली काढा महाराजांच्या. हा. आणि मग म्हणले घालायची कोणी, म्हणले कोणीच नाही घालायची, पांडुरंगाने घालायची. म्हणलं मग पांडुरंगाने माळ जर घालायची तर मग माझा गुरु कोण होणार. म्हणे तुम्हाला गुरुच नाही. म्हणलं मग मला तुम्ही गुरु नसन कोणीच तर मग मला माळ घालू नका. आता मी काय बकरा मागची म्हणल्यावर वयाच्या 15 वर्षापासून बकऱ्याचा धंदा मध्ये मला काय त्यातला अनुभव नाही काही. मग म्हणलं तुम्ही गुरु होत नाही तर मला माळ घालता कशी काय. म्हणले ते आम्हाला काय माहित नाही, आम्हाला पांडुरंग सांगतोय म्हणून आम्ही तुम्हाला माळ घालितोय. बरं म्हणलं असू द्या घालतात तर घालू द्या म्हणलं. घातली तिने माळ मला. मग त्याने माळ घातल्याच्या नंतर मग ते सकाळच्या पारी माझा तपास काढीत ते वाड्यावर आले. आमचे वाडे होते ना पडलेले गुळंदरच्या वरतून, तिथं आले जे हरी करीत. आता जे हरी करीत आल्यावर आमच्या दोत्र्यातून कोणी सुद्धा कीर्तनाला का काय येत नाही. मी आज सुद्धा 4 जणांच्या पाया पडले पण मी एकटी आले आजी तर कोणी काय आलेलं नाही. मग कोणीच आलेलं नाही म्हणल्यावर त्यांना काही अनुभव काही कुठला नाही. मग अनुभव नसल्यामुळं मग आता मग वजारला बकरं गेले का आमचे तिथून पुढं. मग गेल्याच्या नंतर पुन्हा आखाडी एकादश आली. आखाडी एकादश आल्याच्या नंतर म्हणलं मला पंढरपूरला जायचं. मालकाला म्हणलं, मालक म्हणे इथं खायला नाही काय नाही तुला पंढरपूरला जायचं नाही. म्हणलं मला जायचं म्हणजे जायचं. म्हणलं मी काय राहणार नाही. हट्टच केला. मग हट केल्यावर मी बकरं हाकाडले तर आमच्या भाताने जवळजवळ 2-3 मॅडम मरण पावल्या. मरण पाहून अख्खं खांड फुगलं. आम्ही डॉक्टर आणले, फोटो काढले. पण म्हणजे आता तुमच्याकडून भात खाल्लेला आहे तुमचं नशीब. मग ते आमचं सगळं झालं. पण त्या 2-3 मेंढ्या मारल्या. माझ्या मालकाने मला शिव्या घातल्या. माझ्या पांडुरंगाला एक शिवी दिल्यावर मला शिव्या तर घातल्या मला मारलं. पण मला काही त्याचं दुःख वाटलं. पण पांडुरंगाला शिवी दिल्याचं मला अवघड लागलं. अवघड लागल्याच्या नंतर त्याने एक शिवी पांडुरंगाला दिली. त्यांचा पायी बप झाला. आणि माझं थोबाड हाणलं का मी पांडुरंगा म्हणून आवाज दिला. त्यांचा हात ते बप झाला. अरे बापरे. आणि ते दोन्ही सुजले त्यांचे. पण तिथून आम्ही घरी आलो. आणि घरी आल्याच्या नंतर ते काय माझ्या संग बोला ना, कोणीच काय बोला ना. बकरं मेले म्हणे हिला पंढरपूरला जायची. हिनं ते वजरवरून बकरं मी एकटीने 4 खांड्या बकरं मी एकटीनं आणले. मालकाने बिराड घेतलं सायकलीवर. मी एकटीने 4 खांड्या बकरं वजरवरून हवेने आणले थेटद्वात्र्याला. हा तिथं आणल्याच्या नंतर मग घरी आलं. मला 2 दिवस काय जाऊन द्यायना म्हणलं. मग मी माझ्या वाला काही गेले म्हणलं मला जायचं. मला या परपंचात काय राहायचंच नाही. आणि परमेश्वराच्या कृपेने मला 2 मुलं आहेत, सुना आल्यात, नातवंड आहेत. पण मला या परपंचात राहायचं नाही. म्हणलं एवढा केला हा म्हणलं त्यांना अर्पण. मला काय राहायचं नाही. मला पंढरपूरला मला जायचं म्हणजे जायचं. ते वडील लागले फोन करायला. वडील याला म्हणे ऐकत नाही जायचं. तिचा मालक म्हणे बोलत नाही. तो गेला बकरा मागं निघून सनीन ही काय ऐकत नाही. मग असं म्हणताना मी काय ऐका ना कोणचं बारके पोराला म्हणलं नेऊन घाल. ते म्हणला मी नेऊन घालणार नाही. माझ्यावर पाराळ येईन अख्खं. तू कोणचंच ऐकत नाही. तू एकटीच चाललेली आहे. माझ्यावर अख्खं गाणं गोताचं सगळ्याचं पाराळ येईल. म्हणलं तुला नेऊन घालायचं असं घाल नाही तर मला परमेश्वराने पाहिजेत मी चालले म्हणलं. मी निघून गेले पंढरपूरला गेले. बाबांना म्हणलं बाबा माझं काय घरी जाण्याची इच्छा नाही आहे. मला काय जायचं नाही घरी. मी इकडंच मी आपली कुणी परमेश्वराच्या मंदिराकडे पुढे राहील. पण बाबा म्हणले तू घरी जा. मग दत्तगिरी महाराज म्हणले. मग घरी जा म्हणल्याच्या नंतर मी घरी आले. मग घरी आल्याच्या नंतर आज सुद्धा रानावर बकरे आहेत माझे. पण मी टाकून मी आता यांची दिंडी जर कुठे निघली का मला रातची झोपच येत नाही. अरे बापरे. रात्रीची झोप नाही. मी निम्या रात्रीची उठून बसते. आणि खोटं सांगत नाही. देवाच्या दारात मला पांडुरंग दिसतात, मला महाराज दिसतात. पण मालकाला जर उठायला गेलं तर मग त्याने बावचाळे शिवाय देतात. आता 3 दिवस झाले पांडुरंग रुक्मिणी माते मी झोपत त्यांचं दर्शन घेते. पण उठून बघत येतं गायब होत असते. खरं मला पंढरीला जायचं. हा पुढे. आणि मग असं झाल्याच्या नंतर आज पण त्यांना तिथं मी हे करूनच आले. बळजबरीने निघून. म्हणजे मला जर मी म्हणजे आतापर्यंत काहींची सेवक नाही काय नाही. पण मला यांची दिंडी निघली आणि काय झालं की मला झोप येत नाही, मला करमत नाही. आणि मी दिवसातून इतकी रडते गुरुसाठी पांडुरंगासाठी. मला पांडुरंग म्हणजे गुरुच वाटते. पांडुरंग गुरु आणि पांडुरंग हे मला समान वाटते. त्यांच्यात मला काय अंतर नाही. आणि जे मी रडते 2-2, 3-3 टाईम दिवसातून रडते ते माझी तब्येत वाढते. मी एखादाच उपवास असला तर मी चहावर राहते. मला उपवास कळत नाही, मला जेवण कळत नाही, काय नाही. आणि जसा ध्यास लागला मला पांडुरंगात तशी माझी तब्येत वाढत चाललेली आहे. मी सुखी झालेली आहे. आणि मला संसार माझ्या पूर्णपणे मनातून विसरलेला आहे. पण मला हवंय काय, मला पांडुरंगाचं नाम आणि संताचा संघ घडावा एवढी माझी अपेक्षा आहे. मला बाकी काही लागत नाही. सर्वांना त्यांनाही बुद्धी देवत आणि तुम्हाला पंढरीला किंवा पांडुरंगाच्या दर्शनासाठी पाठवत. खरोखर खूप छान वाटलं. प्रत्येकाचेच किस्से खूप छान आहेत. हे नसताना सुद्धा परमेश्वराने माझ्याकडून
मालकाच्या हातात सगळा कारभार असता मला 5,000 रुपयाची पक्वत इथं दत्तगिरीला पाठवलं, दान केलं. आणि पांडुरंगाला कपडे, माणिक बाबाला कपडे, महाराजांना कपडे. माझ्याजवळ पैसे नसताना दुसरी कोणी येऊन ते आपोआप कसं झालं मला कळलं सुद्धा नाही. आणि ते पैसे आले कसे माझ्याकडून गेले कसे ते मला कळलंय नाही. मी मालकालाही मागितले नाही, काहीच नाही. माझ्याजवळ पैसे नसतात, रुपया नसतात, माझ्याजवळ कुठं जायचं म्हणलं तर मला कधी नड पण येत नाही. खरंच खूप खूप चांगले चांगले साक्षात्कार या सेवेकरींना किंवा या भाविकांना घडलेले आहेत. आणि असे बरेचसे आहेत इथे सेवेकर, प्रत्येकाला ज्याचा त्याचा अनुभव आलेला आहे आणि त्या हेतून ते या ठिकाणी सेवा करतायत. तसेच आणखीन देखील सेवेकरी आहेत, आपण भरपूर आहेत सेवेकरी. आपण प्रत्येकाशीच बातचीत करणार आहोत. दादा तुम्ही कुठून आलात? कुंभारवाडीवर. तुम्ही कशा आवडला तिकडे? मी बाबांचा सेवेकरीची. तुम्ही काय, तुमच्याकडे काय जबाबदारी आहे? माझ्याकडे मी भजनाचं पखवाद वाजतो. अच्छा. आणि बाबांचे बी तिन्ही एक अच्छा, दिंडी सोबत तुम्ही असता, तुम्ही पखवाद वाजवता. ओके ओके. अच्छा कार्यकर्ते म्हणून. अच्छा, प्रत्येक ठिकाणी तुम्ही असतातच. कुंभारवाडीवरनं आलेले आहेत काही, ताई धोत्र्यावरनं आलेले आहेत, हे बाबा जे आहेत ते राहुरीवरनं आलेले आहेत. आणि हे जे आहेत, तुमचं काय नाव? संदीप पचपिन महाराज देखील आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी पण बातचीत करूयात आपण. प्रत्येकजण ज्याचे त्याचे अनुभव सांगतोय, आपण ते ऐकण्याच्या या DS न्यूजच्या माध्यमातून ऐकत आहोत. काय कसं म्हणजे तुम्ही असतातच पखवाद वाजवत असतात, भजनाला असतातच. तुम्ही पण सेवेकरी म्हणूनच आहात. अच्छा, कसं तुमच्यावर काय जबाबदारी इथली? आमच्यावरती पहाऱ्याची, भजन पहारायची. अच्छा, हा जो भजन जो पहारा आहे तो म्हणजे 7ही दिवस अविरत न खंड पडता 24 तास 7 दिवस तो सुरू असतो. ज्याप्रमाणे परमपूज्य आदरणीय नारायणगिरी महाराजांची जशी प्रथा आहे त्याच पद्धतीने या आश्रमाची हीच प्रथा आहे. 7 ते 9 ते 12, 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9 असे 4 प्रार्या आहेत. त्या एक प्रार्यामध्ये 30 ते 40 टाळकरी असतात एका वेळी. म्हणजे ही एक परमार्थाची ओढ. परिसराला खरं तर भजन पाहिजे, भजनाविना काहीच नाही. जरी सप्ताह किती मोठा हो छोटा हो, परंतु ही जी परंपरा नारायणगिरी महाराजांची जशी परंपरा होती तशी दत्तगिरी महाराजांनी ही परंपरा अविरत सुरू ठेवलेली आहे. यामुळं या सप्ताह एक आगळं वेगळं स्वरूप या सप्ताहामध्ये निर्माण होत आहे. याची उंची या परमार्थामुळे, या भक्तिरसामुळे, या 4 प्रहऱ्यांचे जे विनेकरी असतील, टाळकरी असतील, जे हाडाचे वारकरी असतील, त्या भावामुळे या परिसरावरती जो वारकरी संप्रदायाचा जो मायेचा पाझर फुटतो, तर त्याचा परिणाम म्हणजे हे भजन आहे. नक्कीच. आणि पहिल्या दिवशी वरुण राजानं हजेरी लावलेली होती तरी देखील हे भजन सुरू होतं. कसं म्हणजे कशा प्रकारे एक मूळ ती एक असं म्हणायला हरकत नाही. बिरोबा महाराज किंवा माणिक बाबा यांची एक वारकऱ्यांची आणि त्यांची एक निष्ठुर परीक्षा असली पाहिजे. त्या दिवशी जो वारकरी थांबला तो जीवनात सफल झाला. ते ज्या दिवशी 9 ते 12 या प्रहऱ्यामध्ये वारकऱ्यांची एक परीक्षा होती. 9 ते 12 प्रहऱ्यामध्ये थोडा पाऊस होता, परंतु 12 ते 3 या वेळेमध्ये अतिशय मुसळधार पाऊस होता. आणि त्यावेळेस या ठिकाणी कोणीच नव्हतं. जे 12 ते 3 मध्ये जे पहारेकरी होते, जे हाडाचे वारकरी होते, तेच फक्त तिथे थांबले. अगदी पाणी गुडघ्या एवढं पाणी साचलेलं होतं तरी देखील हे वारकरी त्यांचा हरिनामाचा गजर सुरू होता, त्यांचं भजन सुरू होतं. आणखीन तुम्ही होतात त्या याला भजनाला? 12 ते 3 आम्ही भजनाला आलो, पावसातच आलो भिजत. आणि मग डायरेक्ट अख्खे भिजलेले मांडव फाडले, पाणी काढलं. आणि इतक्या पाण्यात मग आम्ही भजनही म्हणायचो, नाचायचो. 10-15 जण होतं फक्त. पण इतक्या आनंदात पारा तर काय सांग, भजन वाढलं की पाऊस वाढला. इतका आनंद म्हणजे निसर्गाला सुद्धा. हरिनामाचा गजर सुरू होता. परंतु मला एक असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की 15 वर्षापासून हा सप्ताह सुरू आहे आणि तुम्ही पहिल्या सप्ताहाचे साक्षीदार आहात. कधी असा प्रसंग कधी घडलाय का? हा पहिलाच प्रकार होता पावसाचा? नाही, पाऊस नाही आला, पण माणिक बाबाने आशीर्वाद दिलेला आहे. माणिक बाबाचा असं दृष्टांत आहे की ज्या ज्या ठिकाणी हा सप्ताह होईल
त्या ठिकाणी बिरोबा महाराज दर्शन हा पब्लिक देत असतो. म्हणजे नाग जो असतो तो प्रत्येक वर्षी त्या सप्ताहामध्ये आल्याशिवाय राहत नाही. हो, इथं लोक कोणी आता इथं चार वेळा येऊन गेलेलं आहे. कोणीतरी आता कोणीतरी येडं होतं त्याने ते मारलं त्याने असं करू नये. ते आम्ही पहिला सप्ताह सुरू झाला पहिला माणिकबाबाचा, स्वतः माणिकबाबा होते त्यावेळेला साकूरला हे मंदिर नव्हतं, छोटं मंदिर होतं याचं. आता यांना माहिती आहे गिरी, त्यावेळेला भिंत होती तिथं आणि रोडच्या पलीकडून भिंत होती आणि माणिकबाबाची रावटी याच्या बाहेर त्या भिंतीच्या बाहेर होती. आतमध्ये कीर्तनाचा मंडप होता. आमच्या गावची पंगत होती त्यावेळेला शिंदोडीची. आम्ही सगळी मंडळी पंगत घेऊन आलो, बाजरीच्या भाकरीन ते, आणि माणिकबाबाजवळ बसलो. पंक्तीला भाकरी दिल्या. माणिकबाबाजवळ आम्ही बसलो असताना समोरून रोडच्या पलीकडून पोटरीवाणी नाग पळत आला. आम्ही सगळे घाबरलो. माणिकबाबा म्हणले, हे उठू नका, घाबरू नका. तो नाग माणिकबाबाच्या मांडीवरून बिरोबाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेला आणि बिरोबाच्या याच्या आपण मुख्य बिरोबाचं हे केवढं किती मूर्ती मोठी, त्या सगळ्या मूर्तीला येडा देऊन बसलेला होता. असं बाबांची खूपच एक जुने मंडळी आहेत ज्यांच्याकडनं सर्वच जुन्या गोष्टी ऐकायला मिळतात. तेव्हापासून आम्ही ह्या सप्त्यामध्ये जिथं जिथं सप्ताह असेल त्या सप्त्याला आम्ही जातोच. पण कुठे असो, कदाचित 7 दिवस जर नाही गेलं तर कमी कमी 2 दिवस 4 दिवस का होईना पण ते तुम्ही. बरोबर आहे. आता मात्र इतका म्हणजे एवढी थंडीने साकूरकर अगदी थंडीने हुडहुडी भरलेली आहे, मात्र तरी तुम्ही या थंडीमध्ये इथे हरिनामाचं भजन करता. काय थंडी वगैरे कशी आहे? थंडी जाणवतच नाही. याच्या नाम गाजरात थंडी वाजतच नाही. इथून बाहेर पडले मग थंडी वाजते, इथं नाही वाजत. ह्या पटांगणाच्या बाहेर गेलं ना, रावटीच्या बाहेर, म्हणजे हे जे पटांगण केलंय 10-20 एकराचं, याच्या बाहेर गेलं का तुम्हाला थंडी वाजेल, इथं नाही वाजत. ते कारण मी बघते इतक्या वेळ मी बसली आहे पण मला सुद्धा थंडीने अगदी हुडहुडी भरली आहे. पण तुम्ही प्रत्येकाचा जो अनुभव सांगताय अगदी तुमचे एकदमच मंत्रमुग्ध होऊन गेलेले सगळेच. बरोबर आहे. हे सर्व जे होते हे अजून कोणी राहिले आपल्यापैकी? हे सर्व जे होते हे सर्व दत्तगिरी महाराज यांचे सेवेकरी. काहींना माणिकगिरी महाराजांच्या काळापासूनच काही सेवेकरी आहेत, तर काही दत्तगिरी महाराजांच्या सोबत असतात, तर काही त्यांचे फोन आल्यानंतर म्हणेल त्या ठिकाणी हजर असतात. या ताई ज्या आहेत त्यांनी देखील चांगल्या प्रकारे त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. तसेच ह्या ज्या ताई आहेत त्या आळंदीवरून आलेल्या आहेत आणि जी जागा आहे, जी इथल्या पंढरपूरची जागा आहे, तिथून हे पंढरपूरवरनं हे जे आहेत हे भक्त आलेले आहेत. असे विविध गावांतून प्रत्येकजण प्रत्येकाच्या अनुभवांची शिदोरी घेऊन या ठिकाणी आलेले आहे आणि प्रत्येकजण एक माणिकगिरी किंवा मग आपले महंत आपले दत्तगिरी महाराज असतील त्यांच्या सेवेसाठी अखंडपणे तत्पर असतात आणि प्रत्येकाच्या अगदी कोणाकोणाच्या तर सेवा देखील वाटायला येत नाही, इतके सर्वजण इथे या ठिकाणी उपस्थित असतात. मात्र जो तो ज्याच्या परीने जितकी सेवा वाटायला येईल तितकं एक देवाचं कार्य म्हणता येईल अशा पद्धतीने ते सेवा करतायत. आणि मात्र एक कीर्तन सुरू असतं, परंतु हे विशेष करून हे सर्व सेवेकरी अगदी 7ही दिवस एकाही कीर्तनाला उपस्थित नसतात. ही सर्व जबाबदारी जी निवास व्यवस्था आहे या सर्व गोष्टींचं नियोजन इथलं सगळी जी जबाबदारी आहेत ही महिला मंडळ आणि हे जे बाबांचे सेवेकरी आहेत हे पुरुष मंडळ सांभाळत असतात. म्हणजे एक पडद्यामागचा जो महत्त्वाची जी जबाबदारी आहे ती हे पडद्यामागचे हे सर्व चेहरे आहेत. आपण जरी महाराजांना तिकडे बघत असलो किंवा हे सर्व जे नियोजन बघत असलो, इतकं भव्य दिव्य नियोजन, मात्र या सर्वांमध्ये अगदी सिंहाचा वाटा प्रत्येकाचा मानला जातोय. आणि आपण या सर्वांशीच बातचीत केलेली आहेत. कुणी राहिले असेल तर आपण वेळेअभावी थांबतोय. अशा प्रकारे या सर्वांचे अनुभव आपण ऐकलेले आहातच. आणि उद्या काल्याचं कीर्तन आहे, या काल्याच्या कीर्तनाचा सर्वांनीच लाभ घ्यावा. हे बाबा देखील आलेले आहे. एक शेवटचं त्यांच्याशी देखील बोलूया. बाबा कुठून आलात तुम्ही? जवळा बाळेश्वर. कुठे आलं ते? जवळा बाळेश्वर म्हणजे बाळेश्वर क्षेत्र आहे मोठं. अच्छा, मालवाडी गाव आहे आमचं. अच्छा, जवळा बाळेश्वर, संगमनेर तालुका. अच्छा, तुम्ही 7 दिवस इथेच आहे? हा.
अच्छा, काय सेवा, काय जबाबदारी तुमच्यावर? काय नाही, काकड्याचं भजन करतो. अच्छा, तुम्ही काकड्याचं भजन करता पहाटे, म्हणजे सकाळ रात्रभर तुम्ही इथेच असता, जागेच भजन सुरू असतं. मग हे काय डोळ्यांवर झोप? आता 7 दिवसापासून सकाळी पहाटे उठताय तुम्ही, घरचं शेड्यूल किंवा घरची जी रोजची आपली उठण्याची वेळ असते ती वेगळी असते, आणि झाल्यानंतर 7 दिवस जागावं लागतं किंवा सकाळी पहाटे उठायला, तर कसं होतं सगळं? म्हणजे डोळ्यावर झोप वगैरे नाही का? नाही, झोप मारतो तशी. अच्छा, निम्म्या वेळा झोप घेतो रात्रीची. अच्छा, नक्कीच. ठीक आहे, घ्या पुढे. ओके. अशी सर्व हे सेवेकरी आहेत. आणि आता मला म्हणजे आता हे सगळं तुम्ही 7 दिवस अगदी या सगळ्या भव्य दिव्य तुम्ही या सप्ताहाची सगळी महाराजांची सगळी व्यवस्था पाहिलीत, मात्र आता तुमचं आता इथून पुढे तुम्हाला कसं करमेल का तुम्हाला एवढं सगळं? आता हे सगळा मोठा सोहळा भव्य दिव्य होता. आता आम्हाला हे सप्ताह संपला का आम्हाला हुरहुर वाटून, जशी मुलगी कन्या सासू मागे परत पाय तशी झाली माझ्या जीवात, केव्हा भेटत की अंग असं वाटतं आम्हाला. नक्कीच कन्या छापले कशी लेख निघती, साड्या, माझे कपडे, मला एवढे कपडे घ्यायचे तेवढे घ्यायचे, सप्त्याला जायचं इतका आनंद. तर असं आई बापांकडं असं जायला, जसं माहेरी जायचं आपल्याला, पहिलं नवरी बनून जसं आपण पहिल्या मुळाला जातो तसं कसं पूर्ण बॅग भरून जातो आपण घरी, तसं तुम्ही इथे बॅग भरून तसं आम्हाला बाबांची आठवण येते, तर आम्ही बॅग भरून आई बाप म्हणून आम्ही बाबांच्या सेवेला येतो. भावनिक झालेले आहेत. म्हणतात बाबा म्हटलेत, कन्या सासूराशी जाय मागे वळून पाय. नक्कीच असं हे आता हे इथून निघतील, मात्र त्यांचा जीव या सप्ताहामध्येच अडकलेला असेल, आणि अगदी महिना 2 महिने त्यांना या सप्ताहाची हुरहुर लागलेली असेल. नाही बघा, सगळेच भावनिक झालेले आहे, आणि हा खरोखर एक भावनिक क्षण आहे. सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये पाणी दिसतंय, आणि सर्वच जण या आता उद्या हा सप्ताह संपेल, काल्याचं कीर्तन होईल, आणि प्रत्येक जण आपापल्या वाटेला, आपापल्या मार्गाला किंवा आपापल्या व्यवसायाला लागेल. प्रत्येक जणाच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसत आहे, आणि खरोखर खूपच भावनिक क्षण यांच्या समोर आहे. कारण की 7 दिवस हे सर्व सोबत असतात, महाराजांच्या सेवेत असतात, आणि अचानकपणे हे सर्व सोडून जाणं म्हणजे खरोखरच खूप मोठी त्यांच्यासमोर एक रोप लावलेली द्वारी त्याचा वेलू गेला गगनावर. गगन एवढं रोपट झालं, त्यामुळे आम्हाला हर्ष वाटतो आज. बरोबर आहे. माणिगिरी महाराजांनी हे सप्ताहाचं छोटस रोपट लावलेलं होतं, आणि त्याचा आता वटवृक्ष झालेला आहे, आणि तुम्ही सर्वजण या रोपट्याचे साक्षीदार आहात. आणि हा सर्व या रोपट्याचं वटवृक्ष होताना आपण सर्वजण बघताय. काका भावनिक झालेले आहेत. उद्या या कीर्तनाचा शेवटचा दिवस आहे, आणि उद्या दर्शनाखाली हा सप्ताह सुरू आहे. त्याचे करते धरते किंवा त्याचे जे महत्वाचे जे आहेत ते त्यांचं म्हणजे महंत दत्तगिरी महाराज यांचं काल्याचं कीर्तन असणार आहे. ज्यांना भाविकांना 7 दिवस या सप्ताहाचा आनंद घेता आला नसेल किंवा कीर्तनाचा महाप्रसादाचा आनंद घेता आला नसेल, त्यांनी या शेवटच्या दिवशी आणि मठाधिपती दत्तगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा, आणि सर्वांनीच आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवावी. अशा प्रकारे हा 7 दिवस चालणारा हा भव्य दिव्य सोहळा उद्या अतिशय भावनिक वातावरणामध्ये त्याची सांगता होणार आहे, आणि पुन्हा असाच अविरतपणे साकूर नाही मात्र दुसऱ्या गावी हा जो सप्ताहाचं जे 17वं वर्ष आहे ते दुसऱ्या गावी पार पडणार आहे. तोपर्यंत आपण पाहत रहा DS न्यूज 24. मी अश्विनी पुरी आपली रजा घेते. नमस्कार.